मॉर्निंग अँड नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप सगळे मस्त मजेतच असणार आणि श्रीराम नवमीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. तर आता मला जायचं आहे भागवतामध्ये थोड्या वेळाने. तिथे श्रीराम जन्म उत्सव सोहळा मस्त असं साजरा करणार आहेत. तर डुगूलासुद्धा मी घेऊन जाणार आहे आणि त्याच्या लास्ट इयर ना डुगू मस्त असा राम बनलेला होता आणि मी कौशल्या माता बनले होते. आणि माहिती आहे का, कार्तिकसुद्धा दशरथ बाबा बनलेले होते. तर अशा प्रकारे ना आम्ही तेव्हा राम उत्सव साजरा केला होता. आणि यावेळेस आता कसं कोणीतरी राम बनणार आहे आणि राम बनण्याचं इतकं छान सौभाग्य मिळणं खूप जास्त अशी पुण्याची गोष्ट असतेच. माझ्या डुगूलासुद्धा ही गोष्ट पुण्याची गोष्ट मिळाली होती. तर मस्त असा राम दिसत होता, खूप छान दिसत होता. मी तुमच्यासोबत ना त्याच्या काही पिक्स शेअर करेलच कम्युनिटी पोस्टला. आणि त्यानंतर ना भागवतामध्ये इतकं छान वाटते. माझ्या आईचा फोन आला, एक मिनटं. हॅलो अँड कम बॅक. तर मंडळी, हा व्हिडिओ ना शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायलासुद्धा विसरू नका. आणि चॅनलला नवीन असाल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा. आता डुगूचीसुद्धा छान तयारी करून देते आणि त्याला छान खाऊ पिऊ घालते आणि मग आम्ही जातो राम उत्सव साजरा करायला. आणि मी आता रोजच भागवतामध्ये जाते, तर खूप छान असं वाटतं. 2 शब्द कानावरती येतात ना भागवताचे, तर मस्त असं वाटते की खूप छान असं, म्हणजे ते जे महाराज आहेत ना, तर ते एकदम सत्य बोलतात. तर जे घडते ना आता आपल्या कम्युनिटीमध्ये ज्या गोष्टी घडत आहेत, तर त्याच गोष्टी ते सांगतात ना, तर खूप छान असं वाटते. ते जास्त काही लांबलचक असं प्रवचन सांगत बसत नाही, पण ज्या रिअल गोष्टी घडतात ना, तर त्याच सांगतात. तर ते ऐकायलासुद्धा खूप छान वाटते. सो मी डुगूला घेऊन ना संध्याकाळी रोजच जात असते. तर मी शॉर्ट व्हिडिओज ना शूट करून ठेवलेले आहेत, पण एडिट करायलाच काही टाईमच भेटत नाही. तर मी कोणी ना कोणी येत आहे सध्या माझ्या घरीसुद्धा, तर त्याच्यामुळे एडिट करायलासुद्धा टाईम भेटत नाही. आणि मी काल पण म्हटलं होतं की कम्युनिटीला टाकलेलं होतं की मी 3:30 वाजता लॉंग व्हिडिओ शेअर करत जाईल आणि शॉर्ट 5:30ला शेअर करत जाणार म्हटलं, पण ते तसं होतच नाही आहे. थोडं मिसमॅच होत आहे सगळ्या गोष्टी, कारण कोणी ना कोणी येतो, मग काही नाही काही काम राहतो, असं काहीतरी सुरू आहे सध्या माझ्यासोबत. तर मी छान ना एक व्हिडिओ छान शूट पण करून ठेवलेला होता आणि एडिटसुद्धा केलेला आहे, अपलोड पण केलेला आहे, पण मी अजूनपर्यंत तो व्हिडिओ ना पब्लिक करायची आहे. जे आम्ही सखी मंच कार्यक्रम बघायला गेलो होतो तो, तर काल माझ्या घरी पाहुणे आले होते, तर त्याच्यामुळे ते म्हणजे अपलोड करायचं, म्हणजे पब्लिक करायचं राहिलेलं होतं. कारण मग पाहुणे वगैरे आले तर त्यांच्याकडेच लक्ष द्यावं लागतं. सो त्यामुळे असं जाऊ द्या, हे माझे काही प्रॉब्लेम्स आहेत, त्याच्यामुळे तुम्ही समजू शकणारच. जर आपल्या घरी कोणी आलं तर किती प्रॉब्लेम्स म्हणजे होतात की आपल्याला ते मोबाईलकडे आपलं दुर्लक्षच होतं, असंच तुम्ही समजून जा. तर त्यानंतर ना माझे अजून खूप जास्त व्हिडिओज आहेत. आईच्या गावचे पण व्हिडिओज आहेत, जे परमात्मा वगैरेचं कार्यक्रम होतं, तो सुद्धा एक व्हिडिओ पेंडिंग आहे. त्यानंतर तिकडून इकडे आली, मग म्हणजे आम्ही कशा प्रकारे मग साफसफाई वगैरे केली होती, कसं पसारा होता. सो मग त्यानंतर डुगूची तब्येत बिघडली, माझी तब्येत बिघडली, हे सगळे जे व्हिडिओज आहेत ना मी शूट करून ठेवलेले आहेत, पण माझ्याकडनं एडिटच होत नाही आहेत लवकर काही कामामुळे. आणि परत माझी एक्झाम पण आहे, आत्ताच महानगरपालिकेची एक्झाम झाली. सो म्हणजे थोडंफार अभ्याससुद्धा करावं लागते. आणि परत आता माझी युनिव्हर्सिटीची पण एक्झाम आहे 22 तारखेपासून. सो अशा काही गोष्टी आहेत की त्याच्यामुळे थोडं माझं जे व्हिडिओज आहेत ते लेट होत आहेत सगळं, पण ठीक आहे, मी प्रयत्न करत आहे. आता जे लेटेस्ट जे व्हिडिओज आहेत तेच मी तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करत आहे. जे पुराणे व्हिडिओज आहेत तर मी कम्युनिटी पोस्ट टाकेल की हा माझा तेव्हाचा व्हिडिओ होता आणि मी आता तुमच्यासोबत शेअर करत आहे, असं मी शेअर करेलच तुमच्यासोबत. सो चला जाऊ द्या मंडळी, आता तुम्ही फक्त मला सपोर्ट करा, भरभरून प्रेम द्या, बाकी माझी काहीच अपेक्षा नाही आहे. आणि त्यानंतर ना तुमच्याकडून मी एवढंच मागेल की मला फक्त सपोर्ट करा आणि छान कमेंट्ससुद्धा करा आणि छान अशा पॉझिटिव्ह कमेंट्स करा, बाकी काही नाही. निगेटिव्ह कमेंट्स नका करू, कारण मला ना खूप हर्ट होते लवकरच आणि मी लवकर रडून देते. आणि अजूनपर्यंत तर कोणीही मला निगेटिव्ह कमेंट्स केलेल्या नाहीच आहेत. सो अशीच तुम्ही माझ्यासोबत म्हणजे जोडून राहा आणि आपली एक बहीण म्हणूनच समजून घ्या किंवा मुलगी म्हणून समजून घ्या. आणि त्यानंतर आता आम्ही छान रेडी होतो आणि मग करते तुमच्यासोबत मी समोरचा व्हिडिओ शेअर.
तर व्हिडिओ बघत राहा. बाय. 1 hour later. ठीक आहे डुगू, आम्ही जात आहे भागवतात म्हणून. असं दाखव, पूर्ण तुझा ड्रेस दाखव. वा, मी चप्पल घालून देते. काल जेवण पण होतं तिथे. हां, कृष्ण जन्म होता ना, मग जेवण पण होतं. आमची डोगी आणि मी, आम्ही जाते भागवतामध्ये. मी ना माझ्या कॉलनीतल्या बाईसोबत बोलत होते, तर त्यांना म्हटलं चला तुम्ही सुद्धा भागवत ऐकायला. आणि ना इकडे कार्तिकसुद्धा ड्युटीला निघाले होते, सो म्हणालेत की ते मी तुला सोडून देते तिथपर्यंत म्हणून. नेहमी सांगते की सावित्रीबाई फुले अंगात आणा, त्यांचे काही गरीबाच्या मुली असतील त्यांना शिक्षण द्या. अंगात जाणायचं असेल तर गाडगे महाराज आणा. अंगात आला म्हणा माझ्या आज. गाडगे महाराज येणार नाही कारण गाव झाडा लागते. आणि एक सांगू का महत्वाची गोष्ट सगळ्यांच्यासाठी
प्रकारे ना सगळेजण खूप मस्त असं एन्जॉय करत होते. आणि त्यानंतर ना आम्ही इकडे ग्रंथाच्या पाया आणि महाराजांच्या पाया पडायला आलेलो होतो. आणि तुम्हाला परत एक गोष्ट सांगते, महाराजांनी ना आज भीमाचं गाणं बोलले होते, सो मला खूप छान वाटलं, खरंच सांगते. आणि मी प्रत्येक भागवतात जाते पण असं काही घडलं नव्हतं, आज फर्स्ट टाईम घडलं. त्यानंतर ना डुगूला साई मंदिरामध्ये घेऊन आली होती पाया पडायला. त्यानंतर ना आम्ही निघालो होतो घरी जायला. आणि ना परत मंडळी तुम्हाला एक रिक्वेस्ट करते की प्लीज मंडळी तुम्ही ना जात धर्म पंथ म्हणजे जे कोणी मानत असेल ना त्यांना सांगते, जात धर्म पंथ या सगळ्या गोष्टीकडे अजिबात लक्ष नका देऊ. स्वतःही हॅप्पी राहा, दुसऱ्यांनाही हॅप्पी ठेवा आणि समानतेने वागा.